मित्रांनो बघा, जर तुम्हाला ना बायकांना किंवा पुरींना जर तुम्हाला पटवायचं असेल ना, जर एखादी बाई, जर एखादी पोरगी तुम्हाला आवडते आणि तिला तुम्हाला पटवायचं असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो बायकांना ना नेमके कसे पुरुष बायकांना आवडतात आणि कोणत्या पुरुषाच्या प्रेमात बायका आणि पुरी लवकरात लवकर पडतात. म्हणजे मित्रांनो आज मी तुम्हाला ना पुरुषांचे असे 4 प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. जर म्हणजे त्या प्रकारामध्ये तुम्ही जर आलात ना तर मित्रांनो तुम्हाला जी पण कोणी बाई, जी पण कोणी पोरगी तुम्हाला आवडते तर तिला तुम्हाला पटवायची गरज तुम्हाला पडणार नाही. उलट मित्रांनो तीच पोरगी, तीच बाई तुमच्या पाठीमागे लागेल, तीच तुम्हाला पटवण्यासाठी तुमच्या पाठीमागे लागेल आणि तुम्हाला पटवण्यासाठी ती प्रयत्न करेल. तर मित्रांनो जर तुम्हाला ना ह्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ ना अगदी शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला प्रकार आहे जो बायकांना पुरुषांमध्ये खूपच जास्त त्यांना आवडतो तर तो प्रकार ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो कॉन्फिडंट. काय बोललो मी? कॉन्फिडंट म्हणजे मित्रांनो आत्मविश्वास. आता मित्रांनो कसं असतं माहितीये का की मित्रांनो तुम्ही बहुतांश वेळा तुम्ही असं ऐकलं असेल की बायकांना ना लुक्स मॅटर करतात. म्हणजे मित्रांनो बायकांना ना पुरुषाचं सौंदर्य, पुरुष कसा दिसतो ते बायकांना मॅटर करतं. पण मित्रांनो खरं सांगू की बायकांना ना लुक्स मॅटर करतात, पण मित्रांनो एवढं पण ना बायकांना लुक्स मॅटर अजिबात करत नाही. म्हणजे मित्रांनो बायकांचं कसं असतं माहितीये का की मित्रांनो भले एखादा पुरुष, भले एखादा मुलगा दिसायला ॲव्हरेज आहे, म्हणजे तो दिसायला ना एवढा पण काही खास नाही आहे, पण जर तो स्वतःला चांगल्या प्रकारे प्रेझेंट करतो, म्हणजे त्याचं बोलणं, त्याचं चालणं एकदम म्हणजे चांगलं आहे, तो बोलताना ना एकदम बिंदास बोलतो, तो कधी घाबरत नाही, तो कधी लाजत नाही. म्हणजे मित्रांनो ज्याच्यामध्ये ना कॉन्फिडंट, ज्याच्यामध्ये आत्मविश्वास खूपच जास्त त्याच्यामध्ये भरलेला आहे, म्हणजे तो भले दिसायला थोडासा कमी आहे पण त्याचा आत्मविश्वास ना बाकीच्यांपेक्षा लाख पटीने त्याचा आत्मविश्वास एकदम जास्त आहे. तर मित्रांनो असा पुरुष ना बायकांना आवडतो. आणि मित्रांनो तुम्ही पण ना जगामध्ये अशा कपलला तुम्ही बघितलं असेल की मित्रांनो पोरगी ना एकदम दिसायला चांगली असते आणि पोरगा ना दिसायला एवढा काही खास नसतो, पण त्याचा कॉन्फिडंट, त्याचं बोलणं चालणं, त्याचं उठणं बसणं एकदम म्हणजे जास्त चांगलं असतं. म्हणजे बाकीच्यांपेक्षा ना तो जास्त कॉन्फिडंट, जास्त आत्मविश्वासू तो स्वभावाने असतो. तर मित्रांनो हा ना पहिला प्रकार आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा प्रकार आहे तर तो दुसरा प्रकार ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो तिला ना रिस्पेक्ट देणारा आणि तिचं म्हणणं ऐकून घेणारा, तिला समजून घेणारा. काय बोललो मी? तिला ना रिस्पेक्ट देणारा, तिला आदर देणारा आणि तिचं म्हणणं, तिच्या भावना, तिच्या फिलिंग्स समजून घेणारा, तिचं सर्व काही ना ऐकून घेणारा. आता मित्रांनो बघा बायकांना ना हेच वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये जो पण कोणी पुरुष, जो पण कोणी मुलगा माझ्या आयुष्यामध्ये असेल ना तर त्याने मला खूपच जास्त, त्याने मला आदर द्यावा, त्याने माझा ना रिस्पेक्ट करावा आणि त्याने माझं ना जे काही म्हणणं असेल, जे काही माझ्या भावना असतील तर माझ्या भावना, माझं म्हणणं त्याने ऐकून घ्यावं, त्याने मला समजून घ्यावं. आणि मित्रांनो जेव्हा ना बायकांना असा पुरुष जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये एंट्री मारतो ना, म्हणजे जो पुरुष त्यांना आदर पण देतो आणि त्यांना समजून पण घेतो, तर मित्रांनो बायकांच्या आयुष्यामध्ये ना असा जर एखादा पुरुष जर तो आला ना जो म्हणजे त्यांना समजून पण घेतोय, त्यांच्या भावना, त्यांच्या फिलिंग्स त्याला समजतायत आणि तो तिला ना आदर पण देतोय, तर मित्रांनो ती त्याच्या प्रेमामध्ये लवकरात लवकर ती पडून जाते मित्रांनो. तर मित्रांनो हा ना दुसरा प्रकार आहे. आता त्याच्यानंतर जो तिसरा प्रकार आहे तर तो तिसरा प्रकार ना असा आहे की मित्रांनो सेन्स ऑफ ह्युमर. काय बोललो मी? सेन्स
सेन्स ऑफ ह्युमर. आता मित्रांनो बघा कसं असतं माहिती आहे का, की मित्रांनो बायकांना ना असे पुरुष बायकांना खूपच जास्त त्यांना आवडतात जे त्यांना ना हसवतात. म्हणजे ज्या पुरुषांचा स्वभाव ना हसमुख असतो, म्हणजे जे पुरुष ना एकदम नेहमी हसून खेळून ते कायमचे असतात. त्यांच्या चेहऱ्यावर ना कायमचं हास्य असतं, त्यांच्या चेहऱ्यावर ना कायमची तेजी असते. म्हणजे जेव्हा एखादी बाई ना त्याच्यासोबत जेव्हा ती बोलते ना तेव्हा तो तिला जास्तीत जास्त तिला एंटरटेन करतो. म्हणजे तिला तो जास्तीत जास्त ना तिला तो हसवतो. त्याच्यासोबत बोलताना ना तिच्या डोक्यामध्ये जर काही टेन्शन असेल तर ते टेन्शन पण ना ती पूर्णपणे विसरून जाते. त्याच्यासोबत बोलताना ना तिला जास्त फ्रेश वाटतं. तर मित्रांनो असा पुरुष ना ज्याच्यासोबत बोलताना बायका आपलं टेन्शन पूर्णपणे विसरतात आणि ज्याच्यासोबत बोलताना ना बायकांना फ्रेश वाटतं. तर मित्रांनो त्या पुरुषाच्या प्रेमात ना कोणी पण बाई लवकरात लवकर त्याच्या प्रेमामध्ये पडते. तर मित्रांनो हा ना तिसरा प्रकार आहे. आता त्याच्यानंतर जो चौथा प्रकार आहे तर तो चौथा प्रकार ना असा आहे मित्रांनो, की मित्रांनो कठीण काळामध्ये खंबीरपणे उभं राहणं. काय बोललो मी? कठीण काळामध्ये खंबीरपणे उभं राहणं. आता बघा मित्रांनो बायकांना ना असे पुरुष बायकांना आवडतात ज्यांच्या आयुष्यामध्ये किती जरी कठीण परिस्थिती, किती जरी मोठा प्रॉब्लेम त्यांच्या आयुष्यामध्ये आला तरी ते त्या परिस्थितीमध्ये ना खंबीरपणे उभे राहतात. ते कधी ना डगमगत नाही, जे म्हणजे कधी ना परिस्थितीच्या समोर हार मानत नाही. तर मित्रांनो असे पुरुष ना जे परिस्थितीच्या समोर खंबीरपणे उभं राहतात, परिस्थितीला ते तोंड देतात, परिस्थितीच्या समोर ते म्हणजे आमने सामने जातात. ते कधी परिस्थितीला बघून, प्रॉब्लेमला बघून ते कधी पळ काढत नाही. तर मित्रांनो असे पुरुष ना बायकांना खूपच जास्त त्यांना आवडतात. आणि मित्रांनो अशा पण पुरुषाच्या प्रेमामध्ये बायका लवकरात लवकर पडतात. तर मित्रांनो हे 4 पुरुष ना बायकांना खूपच जास्त बायकांना आवडतात. आणि जर तुम्ही पण ना असे जर बनलात तर मित्रांनो कोणी पण बाई तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न ती स्वतः करेल मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ पुरता इतकंच. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.